आणि एक मोठी बातमी समोर येते। प्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसेन यांचं निधन झालंय। वयाच्या 73व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। झाकीर हुसेन यांच्यावरती अमेरिकेमध्ये उपचार सुरू होते। हुसेन यांच्या जाण्यानं संगीत क्षेत्रावरती शोककळा पसरली आहे। झाकीर हुसेन हे गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेमध्येच वास्तव्याला होते। त्यांच्या मागे त्यांची पत्नी, 2 मुली असं कुटुंब आहे। सॅन फ्रान्सिस्को इथे एका रुग्णालयात त्यांच्यावरती उपचार सुरू होते। हृदयाशी संबंधित काही तक्रारी आल्यामुळे त्यांच्यावरती उपचार केले जात होते। त्यांची प्रकृती गंभीर आहे असं सांगितलं जात होतं आणि त्यानंतर आयसीयू मध्ये सुद्धा त्यांना शिफ्ट करण्यात आलं होतं। मात्र अखेर त्यांची प्राणज्योत मालवली आहे। तर संगीत जगातील एक मोठं नाव, जगाला मंत्रमुग्ध करणारे हात थांबलेत। 9 मार्च 1951 मध्ये मुंबईमध्ये त्यांचा जन्म झाला। अवघे 3 वर्षांचे असतानाच तबला वाजवणं ते शिकले। वडिलांकडून त्यांनी तबला वादनाचे धडे घेतले। वयाच्या 11व्या वर्षी अमेरिकेत पहिलं कॉन्सर्ट त्यांनी केलं। जगातील महान तबला वादकांपैकी एक ही त्यांची मोठी ओळख। भारतीय शास्त्रीय संगीतात एक अमूल्य योगदान त्यांनी दिलंय। भारतीय शास्त्रीय संगीताचे जागतिक राजदूत अशी ही त्यांची ओळख आहे। पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण अशा पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले। 2009 मध्ये संगीत क्षेत्रातील मानाच्या ग्रॅमी अवॉर्डने देखील त्यांचा सन्मान झालाय। मात्र जगाला मंत्रमुग्ध करणारे ते हात आता थांबले।